मग आता गुढीपाडवा बोल. गुढीपाडवा नीट बोल गाडवा. आमच्याकडे लहानपणी अशाच गमती जमते. हो, आम्ही खूप लहान भाऊ बहीण होतो ना, तर मग अशी एकमेकाला बोलायचं. बरं, मराठी सणामध्ये शेवटचा सण कोणता असतो? मराठी सण आपले आता काय येणार आहे आपले 23ला? माहिती आहे तुला? होळी. हो, मग अशी म्हणते माहीत नाही मला. आणि मराठी सण कोणता असतो पहिला? आता तुला मी बोलले होते गुढीपाडवा. हां, ते पुढं सांग ना. गुढीपाडवा. म्हणजे हे मराठी सण सगळ्यांना माहिती पाहिजे. पहिला कोणता असतो, नंतर कोणते सण येतात, ते तुला सगळं माहिती आहे ना? नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर आज गुढीपाडवाच्या आम्ही श्रीखंड बनवत आहोत. त्यासाठी आपण आधी दूध गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये केशर, खूप केशर टाकणार आहे, सगळं टाकणार आहे आजी, तुला आवडतं ना. आता हे तू हलवून दाखव, रंग किती छान आहे तो बघा म्हणून. आता आपण 1 किलो श्रीखंड करणार आहे, तर त्याच्यासाठी हे एवढं केशर घेतलं आहे मी. आणि 1 किलोचं जर श्रीखंडाचं प्रमाण घेतलं तर 10-12 लोक सहज जेवतात त्याच्यामध्ये. इथं अर्धा किलो चक्का घेतलेला आहे, त्यात अर्धा किलो आपण साखर घालणार आहे. अर्धा किलो 1 किलोचं हे प्रमाण होतं आणि ह्याच्यात 10-12 माणसं आरामशीर जेवतात. तर हे आपण चक्का आता याच्यावर एकदा हे करून घेऊ, चाळणीवर फेसून घेऊया. आता माऊमुळं माझं काम किती फास्ट होतं बघा. मी भातवाडीने करत होते, तिने ग्लासाची आयडिया काढली. आता हे श्रीखंड आपण छान चाळणीतनं काढून घेतलं. त्याच्यात हे माऊने चाळून दिलं मला. त्याच्यात आपण पिठी साखर घालूया. प्रमाण ते जेवढं घेतलं आपण सेम प्रमाण. हे हलवून घेऊ आपण. रंग काय सुंदर येतोय. काय दिसतंय का केशरचं दूध? बघ ना, अगदी दूध नाही श्रीखंड. हो, बाहेर मिळतं असंच सेम टू सेम झालं आपलं. मला मिक्स करू दे, की साखर विरघळले की पत्ता होईल. बाहेरचं श्रीखंड जसं भेटतं तसंच सेम दिसतंय. केशर श्रीखंड बाहेर जसं मिळतं ना, सेम तसंच झालं आपलं पण. कोणतं श्रीखंड? केशर. हे साखर टाकून छान फेटून घेतले बघा. असं जसं आपण बाहेरनं आणतो ना, तसंच त्याचे सेम तसंच झालेलं आहे. आता आपण ज्यात घालणार आहे वेलची पावडर. मी हलवते. गुढीपाडव्याला मस्त श्रीखंड पुरी खाऊन घ्यायचं आणि मस्त ताणून द्यायचं. जायफळ आणि वेलची पूड टाकून एकसारखं फेसून घेतलं आपण. ह्याला पण ते सगळीकडे लागलं आणि ह्याचा छान मधुर सुवास दळवतोय त्या वेलचीचा, जायफळ, केशर. आणि ही बोटं चाटत राहते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.